नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे प्रतीक आणि मी तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला फोटोचं बॅकग्राऊंड कशाप्रकारे एकदम इझी प्रकारे कशाप्रकारे रिमूव्ह करायचं ते आज या व्हिडिओमध्ये शिकवणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता बघायचा आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण आपण अशाच प्रकारे एडिटिंग रिलेटेड व्हिडिओ आपल्या चॅनलवर आणत असतो। चला तर मित्रांनो, जरा वेळ वाया घालवता सुरुवात करू आपण आपल्या आजच्या व्हिडिओला। तर आता सर्वात अगोदर तुम्हाला फोटोरूम नावाचं ॲप्लिकेशन प्ले स्टोरवरून डाउनलोड करून घ्यायचं आहे। डाउनलोड केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। इथे स्टार्ट फ्रॉम फोटोवरती क्लिक करायचं, त्यानंतर गॅलरी ओपन होईल। कोणता पण एक पिक तुम्हाला जो बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचा आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा। आता फॉर एक्झाम्पल इथे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो घेतो, अशा प्रकारे येईल आणि इथे बघू शकता एकदम एका क्लिकमध्ये पूर्ण बॅकग्राऊंड रिमूव्ह झालेला आहे। आता यामध्ये जर कोणता पार्ट तुमचा रिमूव्ह करायचा नव्हता आणि तो रिमूव्ह झाला असेल तर तो कसा रिकवर करायचा आणि जो पार्ट रिमूव्ह करायचा आहे तो कसा प्रकारे रिमूव्ह करायचा ते सांगतो। इथे कटआउटचा ऑप्शन दिसेल, कटआउटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे बघू शकता की इरेजचा आहे आणि रिस्टोरचा ऑप्शन आहे। तर रिस्टोरमध्ये आपण बघू शकतो इथे किल्ला आहे, जर हा किल्ला आपल्याला रिस्टोर करायचा आहे तर सिम्पली असा ब्रश करायचा आहे फक्त, ओके। त्यानंतर हे थोडंसं लोड होईल। ते थोडा नेटवर्कचा इश्यू आहे त्यामुळे, ओके। बघू शकता अशा प्रकारे रिस्टोर होईल। तर आता एक साईडचं जर रिस्टोर झालं पण बघू शकता इथे हा पार्ट आलेला आहे। तर आता याला इरेज करण्यासाठी इरेजचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि इथे अशा प्रकारे ब्रश करायचा। परत थोडंसं लोड होईल, बघू शकता अशा प्रकारे इथे झालेलं आहे आणि इकडचं पण हे झालेलं आहे। तर इथे पण तुम्ही अशा ब्रश मारला तर बघू शकता एकदम परफेक्ट बॅकग्राऊंड आपलं म्हणजे रिमूव्ह झालेलं आहे। अशा प्रकारे तुम्ही एडिट झाल्यानंतर या डनवरती क्लिक करायचं, बघू शकता अशा प्रकारे इथे येईल। तर आता हे ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, इथे ट्रान्सपरंटचा ऑप्शन दिसेल, ट्रान्सपरंटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे एक्सपोर्ट लिहिलेलं असेल, एक्सपोर्टवरती क्लिक केल्यानंतर सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं, याने फोटो आहे तो फुल HD क्वालिटीमध्ये गॅलरीमध्ये सेव्ह होईल। तर आता बरेचसे मुलं कमेंट करतील की यामध्ये वॉटरमार्क येतो आहे वगैरे वगैरे, तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर जायचं आहे, तिथून फोटोरूम नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे। तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही। जर प्ले स्टोरच्या ॲप्लिकेशनवरती जर प्रॉब्लेम आला तरच डाउनलोड करायचं आहे, विदाऊट वॉटरमार्क तुम्हाला तिथे ॲप्लिकेशन मिळून जाईल। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका आणि भेटूया अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग करायला शिका। जय हिंद, जय महाराष्ट्र।